नमस्कार, मी अदिती तरडे. साम टीव्हीच्या बुलेटिनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. आत्तापर्यंत घडलेल्या सर्व मोठ्या आणि महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा आपल्याला या बुलेटिनमध्ये घ्यायचा आहे. तर बुलेटिनच्या सुरुवातीलाच पंढरपुरातून बातमी समोर येते. विठ्ठल रुक्मिणीला आता मुंडावळ्या बांधण्यात आल्यात. विवाह सोहळ्यासाठी विठ्ठल रुक्मिणीच्या उत्सव मूर्ती सजल्यात. विठ्ठल रुक्मिणीच्या उत्सव मूर्तींची पहिली झलक आपण साम टीव्हीवर पाहू शकतोय. 11:15 वाजता उत्सव मूर्ती मांडवात आणल्या जाणार आहेत. तर वसंत पंचमीनिमित्त आज विठ्ठल रुक्मिणीचं लगीन लावण्यात येणार आहे आणि आज या उत्सव मूर्तींची पहिली झलक आपण साम टीव्हीवर पाहतोय. अतिशय नयनरम्य असं हे रूप आहे. दागिन्यांनी आणि भरजरी कपड्यांनी छान देवाच्या मूर्तीला सजवण्यात आलंय. साक्षात भगवंत विठ्ठल आणि रुक्मिणीचा आज शाही विवाह सोहळा पंढरपूरमध्ये संपन्न होत आहे. आज वसंत पंचमी आणि याच निमित्ताने दरवर्षी पारंपरिक पद्धतीने विठ्ठल आणि रुक्मिणीचा शाही विवाह सोहळा संपन्न होतो आणि या शाही विवाह सोहळ्याची विठ्ठल मंदिरामध्ये जय्यत तयारी करण्यात आलेली आहे. मंदिर हे फुलांनी सजवण्यात आलेले आहे. शिवशकुन म्हणून ऊसाचे ऊस देखील या ठिकाणी लावण्यात आलेले आहे. आकर्षक अशा 20 देशी विदेशी फुलांनी पानांनी मंदिर सजवण्यात आलेलं आहे. विठ्ठलाचा गाभारा सजवण्यात आलेला आहे. विठ्ठलाचं महाद्वार देखील सजवण्यात आलेले आहे आणि मंदिरामध्ये आता लगीन घाई सुरू झालेली आहे. दुपारी 12 वाजता विठ्ठल आणि रुक्मिणीच्या माथ्यावरती अक्षता पडणार आहेत आणि आपण बघतोय की आता ही मंदिरामध्ये लगीन घाई सुरू झालेली आहे. मंगलस्वर सनई चौघडे देखील या ठिकाणी मंगल ध्वनी गुंजताना आपल्याला पाहायला मिळतात. भाविक देखील आता वराडी मंडळी देखील दाखल होत आहेत. थोड्या वेळामध्ये आता हळदीचा कार्यक्रम देखील सुरू होतोय. नवरी आणि वधूवराला नटवण्याचं काम देखील आता सुरू होतंय. कॅमेरामॅन राजमेशासह भारत नागरे, साम टीव्ही न्यूज, पंढरपूर. राज्यभरातल्या महत्त्वाच्या आणि मोठ्या बातम्यांचा वेगवान आढावा घेऊया टॉप 50 मधून. पुण्यातल्या 5 रुग्णांनी जीबी सिंड्रोमवर मात केली आहे. ससून रुग्णालयातून एकाच वेळी 5 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आलाय. यावेळी ससूनचे डीन डॉक्टर एकनाथ पवार यांनी रुग्णांना पुष्पगुच्छ दिलाय. तसंच या रुग्णांना पेढेही भरवण्यात आले. पिंपरी चिंचवडमध्ये 6 वर्षाच्या चिमुरड्याने जीबी सिंड्रोमवर मात केली आहे. हॉस्पिटलमध्ये त्याला व्हेंटिलेटरवर तसंच ICU मध्ये सुद्धा ठेवण्यात आलं होतं. डॉक्टर्सनी दिलेल्या सल्ल्याचं तंतोतंत पालन केल्यानं आज हा चिमुरडा जीबी सिंड्रोमवर मात करून घरी परतलाय. जीबी सिंड्रोमनं आता राज्याबाहेरही हातपाय पसरले आहेत. महाराष्ट्र आणि पश्चिम बंगालनंतर आता जीबी सिंड्रोमने आसाममध्येही शिरकाव केलाय. आसाममध्ये एका खासगी रुग्णालयात जीबीएस संशयित 17 वर्षांच्या रुग्णाचा मृत्यू झालाय. 12वीत शिकणाऱ्या या मुलीला 10 दिवसांआधी ICU मध्ये दाखल करण्यात आलं होतं. पुणे नागपूर नंतर अमरावतीत जीबीएसचा शिरकाव झालाय. दर्यापूर आणि पथरोटमध्ये जीबीएसचे 2 संशयित रुग्ण आढळले. दोघांवर अमरावतीत उपचार सुरू आहेत. हे रुग्ण 16 वर्ष वयोगटातील असल्याची माहिती मिळतेय. फेब्रुवारी महिन्यात राज्यात थंडी कमी राहण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. यंदा राज्यात थंडीचा कडाका कमी जाणवलाय. कोकणासह संपूर्ण महाराष्ट्रात फेब्रुवारीमध्ये किमान तापमान सरासरीपेक्षा अधिक राहण्याची शक्यता आहे, ज्यामुळे गारठा कमी होण्याची अपेक्षा आहे. BMCद्वारे मुंबईत 2400 मिलीमीटर व्यासाची नवीन पाण्याची पाईपलाईन सुरू केली जाणार आहे. या कामासाठी मुंबईतील विविध भागांमध्ये 2 दिवस पाणी पुरवठा बंद राहणार आहे. 5 आणि 6 फेब्रुवारीला भांडूप, कुर्ला, अंधेरी पूर्व, वांद्रे पूर्व आणि दादरच्या काही भागांमध्ये पाणी पुरवठा बंद असणार आहे. मुंबई पालिकेने शहर पूर्व आणि पश्चिम उपनगरातील नाल्यातील गाळ काढण्यासाठी जवळपास 395 कोटी तर मिठी नदीतील गाळ उपसण्यासाठी 96 कोटींची निविदा प्रक्रिया सुरू केली आहे. या निविदांना प्रतिसाद मिळाल्यास फेब्रुवारीपर्यंत प्रक्रिया पूर्ण करून मार्चपासून नाले सफाईला सुरुवात होण्याची शक्यता आहे. पुणे आणि पिंपरी चिंचवडमधील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी रिंग रोड प्रकल्पाचं काम फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यात सुरू होणार आहे. त्यामुळे वाहतूक कोंडी लवकरच कमी होण्याची शक्यता आहे. 170 किलोमीटर लांबीच्या 6 पदरी रिंग रोडसाठी 42,000 कोटी रुपये खर्च करणार आहेत. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मांडलेल्या अर्थसंकल्पात पुणे मेट्रोसाठी
37 कोटी रुपयांची तरतूद जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे पिंपरी चिंचवड महानगरपालिका ते निगडी आणि स्वारगेट ते कात्रज या मेट्रो मार्गिकांच्या कामांना आता वेग येणार असल्याचं स्पष्ट झालंय. मेट्रो 2B DN नगर ते मंडाळे या मेट्रो प्रकल्पाच्या स्थापत्य कामाच्या खर्चात 248 कोटींची वाढ झाली आहे. हा प्रकल्प 4 भागात विभाजित असून दिरंगाईबाबत तीनही कंत्राटदारास 1.92 कोटींचा दंड आकारण्यात आलाय. 30 जून 2025 पर्यंत मेट्रो 2B ही मुंबईकरांच्या सेवेत येण्याची शक्यता आहे. नवी मुंबईत भारतातील पहिली स्वदेशी रोबोटिक सर्जरी यशस्वीरित्या पार पडली आहे. कोकिलाबेन धीरूभाई अंबानी रुग्णालयाने आरोग्य सेवेमध्ये आणखी एक मान स्थापित केलाय. या स्वदेशी रोबोटिक सर्जरी प्रणालीद्वारे सर्वात अवघड सर्जरी करणं सहज शक्य होणार आहे. संभाजीनगरच्या वाळूज महानगर परिसरात मध्यान्ह भोजनाचे तांदूळ आणि डाळ जप्त करण्यात आले आहेत. गजानन सेल्स ॲग्रो गोडाऊनवर जिल्हाधिकाऱ्यांकडून छापा टाकण्यात आला. यावेळी खासगी गोडाऊनमध्ये असलेला सरकारी धान्याचा साठा जप्त करण्यात आलाय. सोलापुरातील शेतकऱ्यांसाठी उजनी धरणातून पाणी सोडण्यात आलंय. 4 जानेवारीपासून सोडलेलं पाणी आता 8 ते 9 फेब्रुवारीपर्यंत बंद केलं जाणार आहे. त्यानंतर शेतीसाठी ऐन उन्हाळ्यात म्हणजेच मार्च अखेरीला दुसरं आवर्तन सोडण्याचं नियोजन करण्यात आलंय. शेवटी पावसाळ्यापूर्वी धरणातील पाणीसाठा पाहून गरजेनुसार आणखी एक आवर्तन सोडलं जाणार आहे. कांदिवली पूर्व हनुमाननगर येथील प्रभात सहकारी गृहनिर्माण संस्था मुंबईतील SRA इमारतीत सोलार प्रकल्प राबवणारी पहिली संस्था ठरली आहे. या संस्थेने आपल्याला लागणाऱ्या एकूण विजेच्या 70% वीज स्वखर्चाने सोलार प्रकल्प उभारून निर्माण केली आहे. नुकताच या प्रकल्पाचा शुभारंभ स्थानिक आमदार अतुलजी भातखळकर यांच्या हस्ते करण्यात आलाय. मुंबई येथील वानखेडे स्टेडियमवर रविवारी भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील 5 सामन्यांच्या T20 मालिकेतील शेवटचा सामना सायंकाळी 7 वाजता होतोय. भारताने शुक्रवारी पुणे येथील 4था सामना जिंकून मालिका आपल्या नावावर केली आहे. आता रविवारचा सामना केवळ औपचारिकता म्हणून राहिलाय. BCCIच्या नमन पुरस्कार समारंभात सचिन तेंडुलकरला कर्नल CK नायडू जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आलाय. मुंबईतील BCCI मुख्यालयात हा समारंभ पार पडला, जिथे रविचंद्रन अश्विनला विशेष पुरस्कार प्रदान करण्यात आला, तर जसप्रीत बुमराह आणि स्मृती मंथना यांना सर्वोत्कृष्ट क्रिकेटपटूचा पुरस्कार मिळालाय. अहिल्यानगरमध्ये आज महाराष्ट्र केसरीची अंतिम लढत होणार आहे. शिवराज राक्षे विरुद्ध पृथ्वीराज मोहोळ यांच्यात अटीतटीचा सामना रंगणार आहे. तसंच माती विभागातून सोलापूरच्या महेंद्र गायकवाड विरुद्ध परभणीच्या साकेत यादव यांच्याही अंतिम लढत होणार आहे. मुक्ताईनगर बस स्थानकाच्या आगारात आज आमदार चंद्रकांत पाटलांच्या पाठपुराव्याने 10 बसेस दाखल झाल्या आहेत. या सर्व बसेसचे उद्घाटन चंद्रकांत पाटलांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी चंद्रकांत पाटील यांनी थेट स्टेअरिंग हाती घेत बस चालवली, तेव्हा उपस्थितांना आश्चर्याचा धक्का बसला. भगवानगडाचे महंत नामदेव शास्त्रींनी धनंजय मुंडेंना पाठिंबा दर्शवताना हत्येचा साधा निषेधही न नोंदवल्यामुळे त्यांच्या चौफेर टीका होतीये. नामदेव शास्त्री यांना धनंजय मुंडेंची सलाईन दिसली, मात्र संतोष देशमुखांच्या अंगातलं साकळलेलं रक्त दिसलं नाही का, असा तिखट सवाल मनोज जरांगेंनी शास्त्रींना केलाय. नामदेव शास्त्रींनी संकट काळात पंकजा मुंडेंसाठी गडाचे दरवाजे बंद केले असं वक्तव्य मनसे नेते प्रकाश महाजन यांनी केलं होतं. याच वक्तव्यावर मंत्री पंकजा मुंडेंची प्रतिक्रिया आली आहे. महाजन दुसऱ्या पक्षाचे नेते आहेत, त्यावर व्यक्त होणार नाहीत, अशी प्रतिक्रिया पंकजा मुंडे यांनी दिली आहे. संजय शिरसाटांनी केलेल्या विधानानं राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. यामुळे दोन्ही शिवसेना पुन्हा एकत्र येणार असल्याची चर्चा रंगतीये. प्रत्येक शिवसैनिकाला वाटतं की दोन्ही शिवसेना एकत्र यायला पाहिजे, आता जोडण्याची वेळ आली आहे, असं शिरसाटांनी एका मुलाखतीत म्हटलं होतं. मात्र आता त्यांनी घुमजाव केलाय, विधानाचा विपर्यास केल्याचं शिरसाटांनी म्हटलंय. समरजित घाटगेंनी कागलमधील शासकीय जमिनी बेकायदेशीररित्या बळकावल्याचा आरोप मंत्री हसन मुश्रीफ यांनी केलाय. शहरातील शाहू हॉलसह जनावरांचा दवाखाना आणि जुन्या तहसीलदार कार्यालयाची जागा समरजित घाटगे यांनी नावावर केल्याचा दावा मुश्रीफांनी केलाय.
भाजपचे आमदार रणजितसिंह मोहिते पाटलांनी उद्धव ठाकरेंची भेट घेतली आहे। मोहिते पाटील आणि ठाकरेंमध्ये तब्बल दीड तास चर्चा रंगली आहे। एकीकडे भाजप रणजितसिंह मोहिते पाटील यांच्यावर कारवाईच्या तयारीत आहे। याच दरम्यान रणजितसिंह मोहिते पाटलांनी उद्धव ठाकरेंची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले। पाणी प्रश्नावरून संभाजीनगरचे सरपंच मंगेश साबळे आक्रमक झालेत। छत्रपती संभाजीनगरच्या जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना यांच्या कार्यालयाबाहेर साडी नेसून महिलेच्या वेशात आंदोलन करण्यात आलंय। अंगावर साडी आणि डोक्यावर हंडा घेऊन आंदोलन केल्यानं मंगेश साबळे यांच्या आंदोलनाची सर्वत्र चर्चा होतीये। जल जीवन मिशनचं काम 4 वर्ष झाले अजून पूर्ण झालेलं नाही। माझ्या गावातील महिला आहेत त्यांना 2-2 किलोमीटर पाणी डोक्यावर आणावं लागतं, प्यायला पाणी नाही। सुरुवातीला विधानसभा निवडणुकीदरम्यान माझ्या विरोधात भाजपच्या लोकांनी पैसे वाटले असा गंभीर आरोप शिंदे गटाचे आमदार बालाजी कल्याणकरांनी केलाय। 50,000ची लीड अपेक्षित असताना केवळ 3,500ची लीड मिळाली असं कल्याणकर म्हणाले। येवला शहर परिसरातील अवैध धंद्यावरून छगन भुजबळ आक्रमक झाले, तर राज्यात इतर ठिकाणी काय चाललंय ते या ठिकाणी घडवायचं नाही असं भुजबळांनी म्हटलंय। तर येवला तालुक्यात शांतता राहिली पाहिजे असं सांगत पोलीस अधिकाऱ्यांनी कान उघडणी केली आहे। चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा तालुक्यात निलफडी जंगल परिसरातून वनविभागाने वाघाचा अवयव हस्तगत केले होते। कुख्यात तस्कर अजित राजगोंड याने वाघाची शिकार केल्याची माहिती समोर आली होती। अजित राजगोंड याने चीनसोबत थायलंडमध्येही वाघाचे अवयव पुरवल्याची सूत्रांची माहिती आहे। एमपीएससीची प्रश्नपत्रिका 40 लाखांना विकण्याबाबतच्या धक्कादायक ऑडिओ क्लिप प्रकरणी मोठी कारवाई करण्यात आली आहे। नागपूर पोलिसांनी दोघांना भंडारा जिल्ह्यातून अटक केली आहे। आशिष कुलपे आणि प्रदीप कुलपे हे दोघे मुख्य आरोपी मात्र फरार आहेत। यवतमाळच्या वणी विभागातून गेल्या महिन्याभरात तब्बल 29 मुली बेपत्ता झाल्याची नोंद पोलीस स्टेशनमध्ये करण्यात आली आहे। यात सर्वाधिक मुली वणी पोलीस स्टेशनच्या हद्दीतून बेपत्ता झाल्यात। मारेगाव, शिरपूर आणि मुकुटबंद पोलीस स्टेशनच्या हद्दीतून मुली बेपत्ता झाल्याची नोंद करण्यात आली आहे। नवी मुंबईतील फादर आग्नेल ITI कॉलेजमध्ये ग्रँड टेक्निकल एक्झिबिशनचं आयोजन करण्यात आलंय। या प्रदर्शनात विद्यार्थ्यांनी सुरक्षित प्रवास आणि सौर ऊर्जा ही थीम घेऊन IT आणि मेकॅनिकल मधील विविध आधुनिक प्रकल्प सादर केलेत। खडकवासला धरणातून पाणी वाहून नेणाऱ्या कालव्यात प्लास्टिकचा प्रचंड खच लागलाय। उजव्या मुठा कालव्यात हा प्लास्टिकचा खच लागलाय। प्लास्टिक मिक्स असलेलं पाणी या कालव्यातून विविध ठिकाणी पुरवठा केला जातोय, मात्र कालव्याच्या स्वच्छतेकडे अधिकाऱ्यांचं दुर्लक्ष होतंय। अंबरनाथमध्ये भरचौकात जादूटोण्याचा प्रकार समोर आलाय। अंबरनाथ पूर्वेच्या रोटरी क्लब चौकात एका झाडाखाली कापलेले लिंबू, कुंकू लावलेले नारळ ठेवल्याचं समोर आलंय। हे लिंबू आणि नारळ कुणी ठेवले हे समोर आलेलं नाहीये। महाराष्ट्रात जादूटोणा विरोधी कायदा अस्तित्वात असूनही असे प्रकार खुलेआमपणे घडत असल्यानं चिंता व्यक्त होतीये। नाशिकमधील मालेगावात बांगलादेशी जन्म प्रमाणपत्र घोटाळा प्रकरणी कारवाई करण्यात आली आहे। याविरोधी छावणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। या प्रकरणी 3 आरोपींना अटक करण्यात आली आहे, तसंच त्यांना 4 तारखेपर्यंत पोलीस कोठडीही सुनावली आहे। बीड जिल्ह्यात वाळूची तस्करी करणाऱ्या 51 जणांची पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांनी हजेरी घेतली आहे। अवैध वाळू तस्करी बंद केली नाही तर हद्दपारी आणि मकोकाची कारवाई करण्याचा इशारा त्यांनी दिलाय। तसंच 26 जणांवर प्रतिबंधक कारवाई करण्यात आली आहे। 2 पोलीस कर्मचाऱ्यांनाही निलंबित करण्यात आले आहे। छत्तीसगडमध्ये सुरक्षा जवानांनी मोठी कारवाई केली आहे। बिजापूर जिल्ह्यात सुरक्षा दलांनी 8 नक्षलवाद्यांचा खात्मा केलाय। स्पेशल टास्क फोर्स CRPFच्या संयुक्त ऑपरेशननंतर ही चकमक झाली। यात नक्षलवाद्यांना कंठस्नान घालण्यात जवानांना यश आलंय।
पुणे शहरातील सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता करणाऱ्या बेशिस्त नागरिकांवर पुणे महापालिकेने कारवाईचा बडगा उगारलाय। नवीन वर्षाच्या पहिल्याच महिन्यात महापालिकेच्या घनकचरा विभागाने शहरातील विविध क्षेत्रीय कार्यालयांच्या हद्दीत कारवाई करून एका महिन्यात 60 लाखांपेक्षा अधिक दंड वसूल केलाय। वाशिम जिल्ह्यातील महावितरणाच्या कंत्राटी विद्युत मीटर कामगारांनी 1 फेब्रुवारीपासून बेमुदत काम बंद आंदोलन सुरू केले। कंत्राटी विद्युत मीटर कामगारांना वयाच्या सेवानिवृत्तीपर्यंत शाश्वत रोजगार देण्यात यावा अशा विविध मागण्यांसाठी हे बेमुदत काम बंद आंदोलन सुरू आहे। अमरावतीत कुंभमेळ्याच्या नावाखाली भाविकांची फसवणूक झाली आहे। सूरज मिश्रा नावाच्या कार्यकर्त्यावर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी या भाविकांनी पोलीस आयुक्त कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केलंय। त्यातच राजापेठ पोलीस ठाण्याच्या ठाणेदारानं कारवाई न केल्यानं भाविक आक्रमक झाले। अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयावर विद्युत मीटर रीडिंग संघटनेने धरणं आंदोलन केलंय। प्रीपेड मीटर लागत असल्यानं कंत्राटी कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे। त्यामुळे कामगारांना शाश्वत रोजगारासह इतर विविध मागण्यांसाठी 1 दिवसीय धरणं आंदोलन करण्यात आले। वनविभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांविरोधात रास्ता रोको आंदोलन करण्यात आले। नाशिकच्या बागलांडमधील वन कर्मचारी राजेंद्र साळुंखेंनी वरिष्ठांच्या जाचाला कंटाळून आत्मदहनाचा प्रयत्न केला होता। काल त्यांचं उपचारादरम्यान निधन झालंय। त्यामुळे संतप्त ग्रामस्थांनी सकाळी नामपूर ताराहबाद रस्त्यावर आंदोलन केले। मंत्रालय म्हटलं की सामान्यांची भाऊगर्दी आलीच, मात्र सध्या मंत्रालयात गर्दी आहे ती अधिकाऱ्यांचीच। कशामुळे राज्यभरातले अधिकारी मंत्रालयाचे खेटे घालतायत, नेमकं काय हवंय या अधिकाऱ्यांना, यावरचा हा विशेष रिपोर्ट पाहूयात। डिपार्टमेंट नको साहेब, पीए करा। अधिकाऱ्यांची मंत्रालयात बदलीसाठी तोबा गर्दी। काही कार्यालयात चिकटवण्यासाठी अधिकाऱ्यांचे फंडे। मंत्री कार्यालयात चिकटवण्यासाठी अधिकाऱ्यांचे फंडे। नव्या मंत्र्यांसोबत काम करण्यासाठी राज्यभरातल्या अधिकाऱ्यांनी मंत्रालयात जोरदार फिल्डिंग लावायला सुरुवात केली आहे। कारण मंत्र्यांकडे वजनदार फायली येत असतात आणि त्यामुळे अधिकाऱ्यांचंही वजन वाढतं। हे चांगलंच ठाऊक असल्यामुळे आपला मूळ विभाग सोडण्यासाठी अधिकारी नवनवे फंडे वापरतायत। कॅबिनेट मंत्र्यांकडे पीए, पीएस, ओएसडी मिळून 15 तर राज्यमंत्र्यांकडे 13 जण असतील असा आदेश सामान्य प्रशासन विभागानं काढलेला आहे। उसनवारीवर घ्यावयाचे अधिकारी कर्मचाऱ्यांबाबत स्पष्ट उल्लेख नाही। त्यामुळे उसनवारीवर किती अधिकाऱ्यांना घ्यायचं याचं बंधन मंत्री कार्यालयावर नाही आणि याचा फायदा घेत अनेकांना उसनवारीवर घेतलं जातंय। एका ज्येष्ठ कॅबिनेट मंत्र्यानं 50 अधिकाऱ्यांना उसनवारीवर घेतल्याची चर्चा आहे। आता ही मंत्री कार्यालय स्थापन करणं म्हणजे काय, तर केवळ कक्ष मिळणं असं नसतं। मंत्र्यांना काम करायला स्वीय सहाय्यक, त्यांचे विशेष कार्यकारी अधिकारी, त्यांना हवे असलेले सचिव असा सगळा जामानिमा तयार करावा लागतो। त्यामुळे मंत्रालयातीलच नव्हे तर राज्यातल्या सर्वच जिल्ह्यांमधल्या अधिकाऱ्यांमध्येही मंत्र्यांचा पीए होण्यासाठी चढाओढ सुरू आहे। एकेका मंत्र्याकडे तब्बल 10 अधिकाऱ्यांचे अर्ज आले आणि या अधिकाऱ्यांना मंत्र्याकडे बदली झाल्यानंतरही आपल्या मूळ विभागात असलेलाच पगार आणि भत्ते मिळतात। मात्र मंत्र्यांकडील टेबलाखालच्या कमाईचा हिशोब न विचारलेलाच बरा आणि त्यामुळेच मंत्री साहेबांचा पीए होण्यात सर्वांना अधिक रस आहे। सूटबूट तर सर्वच अधिकाऱ्यांकडे असतात, मात्र सर्वात मोठी असते ती वट आणि ती असते मंत्री साहेबांच्या पीएचीच। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही मराठी।